परभणीच्या संपर्क मंत्रीपदी नरहरी झिरवळ यांची नियुक्ती झाल्याने त्यानिमित्त परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। परभणी शहरातील रामायण हॉटेल येथे संवाद बैठकीस उपस्थिती लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटी दाखवावी असे त्यांनी बोलले व महायुतीत ठरलं नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। परभणी आणि परिषद आहे तिथली एकूण जर परिस्थिती बघितली तर आजच्या कार्यक्रमाला दादा साहेब अनेक प्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि काल परवा किंवा या महिनाभरात झालेले नव्याने जे काही प्रवेश आहेत एका प्रवेशार्थी कुलकर्णी सरांनी सांगितलं आम्ही आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा नव्हतो पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर एक कामावरचा दादांवरचा विश्वास कामाचा माणूस आहे राज्यभरात त्यात परभणी कुठं कमी नाहीये। आजच्या उपस्थितीवरून आज काही तसा मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता तर बाबा केव्हा विचारणार तर युतीत लढणार कसं तर त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची नेत्यांची काय मानसिकता आहे जाणून घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता। त्या पद्धतीने आज अतिशय सुंदर जे किंवा माझे त्या ठिकाणी फिरलो एवढ्या मोठ्या संख्येनं उत्साह आहे तो परभणी जो पाहायला मिळाला ते एक विजयाची नांदी की नगर परिषदा असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अतिशय चांगली भूमिका त्या ठिकाणी युवकांनी आम्ही आमच्या परिवारात काही त्या बोलल्या मी तेच बोलतो शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे त्यामुळे वरिष्ठांना आम्ही इथलं सिच्युएशन जे आहे तर काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही मी अनुभवलंय ते वेगवेगळ्या पद्धतीने आहे त्यांनी कसं अनुभवलं एक तर मला माहीत नाही परंतु वरिष्ठांपर्यंत आम्ही आम्ही माझ्याकडून करेल त्याचा मी सांगताना सगळ्या ठिकाणी सारखी नसेल सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल सगळ्या ठिकाणी समोर समोर नसेल असं काही ना काही पण एक शेवटपर्यंत अजून 7-8 दिवस सांगतो तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल त्यानंतर राष्ट्रवादीची तयारी आहे का सोबळावर एक असता काय आहे काय नाही महायुती झाली तर महायुतीत लढणार नाहीच महायुती झाली तर सोबळावर लागणार आहे लढणार। आज पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजितदादांनी जोपर्यंत मुद्दा होत नाही तोपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केला आहे त्या विषयाला पुन्हा सांगतानाच सांगत असतो त्या इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करत्या माणसाला त्या पक्षाला कुटुंबी उतरण्यासाठी हा मुद्दा घेतलाय अशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे। 500 रुपयाच्या बॉन्डवर एवढी मोठी स्टॅम्प वाचवण्याचा प्रकार आहे योग्य वाटतं का तुम्हाला? एकदम डिटेलमध्ये मी काय ते ऐकलेलं नाही वाचलेलं नाही फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केलं फार भाष्य करण्याचा धन्यवाद। कोणी काय म्हणावं कोणाचं काय सांगावं त्या महाराष्ट्राचं मी सांगू शकतो माझ्या पुरतात परभणीत आलो परभणीच्या नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर आमदारांसोबत बसलो ती जे आहे तेवढ्या पुरतं सीमित राहून मला विचारावं असं माझी विनंती आहे। धन्यवाद।